GRE परीक्षा दिल्यावर स्कॉलरशिप मिळते म्हणून निखिलनं ती परीक्षा द्यायचं ठरवलं. स्कॉलरशिप मिळावी यासाठी त्यानं भरपूर तयारी केली होती, कारण MS साठी लागणारे 30-40 लाख रुपये फी भरण्याची ऐपत नसल्यामुळे अभ्यास करून त्यानं तयारी केली होती. तो अभ्यास करताना नेहमी म्हणायचा, आपली ऐपत नाही तर मी स्कॉलरशिप मिळवणार. GRE परीक्षेत 330 पैकी त्याला 296 गुण मिळाले आणि नेमकं त्याच वर्षी US गव्हर्नमेंटने स्कॉलरशिप कमी करत आणल्या. त्या वर्षी तर मोजून 2 मुलांना स्कॉलरशिप दिली होती. US गव्हर्नमेंटने MS साठी येणाऱ्या मुलांच्यासाठी असलेल्या स्कॉलरशिपचं प्रमाण कमी केलेलं होतं, कारण इकडून बरीच मुलं जायची. मग आता काय करायचं? निखिलला स्कॉलरशिप मिळत नाही हे समजलं. फी साठी तर आतापर्यंत $1.5 लाख रुपये खर्च झाला होता. तोपर्यंत विजा इंटरव्ह्यू आला. त्यासाठी जी युनिव्हर्सिटी निवडली आहे त्यानुसार निखिलच्या खात्यावर बँक बॅलन्स दाखवावा लागतो. कोणाही नातेवाईक मित्र यांची स्पॉन्सरशिपही चालत होती. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत हे दाखवण्यासाठीच हे करावं लागणार होतं. मग आयडेंटिटी विजा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. यावेळी बँकेच्या खात्यावर रक्कम ठेवावी लागणार होती. ती किमान 1 वर्षाची ट्युशन फी, कॉलेजची फी आणि त्याचबरोबर राहण्याची फी अशी एकूण लिक्विड ऍसेट प्लस फिक्स ऍसेट म्हणजे प्रॉपर्टी दाखवायची. एवढे पैसे कुठून जमा करायचे? कोणी किती श्रीमंत असलं तरी रोख एवढे पैसे कोणाकडे असणार? आणि आपल्याला देणार तरी कोण? धाकट्या भावाकडून आणि त्याच्या ओळखीच्या मित्रांकडून काही जमा होतील का त्यासाठी प्रयत्न केले. ते होय म्हणाले, पण फिक्स डिपॉझिट आणि LIC चे असे मिळून जिमतेम 5 लाखच गोळा होतील असे ते म्हणाले. मग एवढ्यावरच कसं भागणार? पैसे कॅश मध्येच हवे होते. त्यामुळे काय करावं ते कळत नव्हतं. खूप जणांना विचारलं, पण कुठेच काहीच मेळ लागेना. बऱ्याच जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारून झालं. काही दिवसांसाठीच पैसे हवे होते, पण तेवढा विश्वास कोण दाखवणार? आकाशवाणीतील संतोष पवार दादाही आमच्या मदतीला होते. तेही आमच्यासाठी प्रयत्न करत होते. मानसीचे बाबा त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना विचारून बघत होते. थोड्याच दिवसासाठी व दाखवण्यापुरतच रक्कम लागणार होती, पण अडचण ही होती की रक्कम मोठी होती. आपल्या या अडचणीच्या वेळी एवढा मोठा विश्वास कोणाजवळ होता? मानसीच्या बाबांची बहीण पुण्यात होती. त्यांच्या मिस्टरांच्या ओळखीनं आमचं काम झालं. ते सिव्हिल इंजिनियर आहेत. साईडवरची कामं घेऊन ते काम करत होते. या प्रसंगी त्यांचे अनंत उपकार झाले. विजाचा इंटरव्ह्यू 10-15 दिवसांवर आला होता आणि पैशाची काहीच सोय होत नव्हती. आत्याचे मिस्टर राजाभाऊ सालगोडे यांच्या साईडवरील मुख्य कॉन्ट्रॅक्टर माने हे होते. त्यांची आणि मानसीच्या बाबांची ओळख होती. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचं नाव आठवलं. त्यांची आणि आपली ओळख आहे, मग विचारून पाहायला काय हरकत आहे? म्हणून मी मानसीच्या बाबांना राजाभाऊ सालगोडे यांना विचारायला लावलं. विचारताना भीती वाटत होती. कसं विचारायचं आणि काय विचारायचं? या मानेना मानसीच्या शिक्षणासंदर्भात माहिती होती. तिच्या बाबांच्या आणि त्यांच्या चर्चेतून ते मानसीच्या अभ्यासाविषयी आणि शिक्षणासंबंधी विचारपूस करायचे. मग मानेनं विचारायचं ठरलं. त्यांच्याशी संपर्क साधून पुण्यात भेटण्याची वेळ आणि तारीख ठरली. त्या दिवशी निखिल आणि निखिलचे बाबा पुण्याला गेले. तिथून मानसीच्या आत्याचे मिस्टर राजाभाऊ सालगोडे हे सोबत होतेच, पण एवढ्या मोठ्या माणसाला कसं विचारायचं याविषयी त्यांच्याही मनात दडपण होतच. तिथं गेल्यावर त्यांनी आस्थेनं मानसीची चौकशी केली. शिक्षण कुठपर्यंत आलं, सध्या काय चाललंय हे बोलणं झाल्यावर मग निखिलच्या विजा संदर्भात बोलणं झालं. त्यांना MS शिक्षणासंदर्भात माहिती होती. त्यांचा एक भाचा नुकताच MS साठी अमेरिकेला गेला होता. त्यामुळे त्या प्रक्रियेसंदर्भात ते ऐकून होते. त्यासाठीच 34 लाख रुपये खात्यावर दाखवण्यासाठी लागणार आहेत असं म्हटल्यावर ते लगेच तयार झाले. ते लगेच तयार झाले असले
तरी आमच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी होती. त्यांनी सहज होकार दिला. हा होकार आमच्या कुटुंबासाठी किती मोठा आधार होता. मग त्यांनी पटकन किती पैसे ठेवायचे आहेत तो आकडा विचारला. लगेच सीएना फोन करून म्हणाले, त्यांना कशा पद्धतीनं आणि खात्यावर किती पैसे जमा करायचे ते बघा आणि लवकरात लवकर ते पैसे जमा करा. निखिल आणि निखिलचे बाबा आणि आत्याचे मिस्टर यांच्या समोर त्यांनी डोंगरा एवढ्या मोठ्या अडचणीवर लगेच मार्ग करून दिला. त्यांनी एका शब्दावर टोटल लिक्विड ऍसेट म्हणजे बँक बॅलन्स 34 लाख व इतर मालमत्ता 70 लाख असे एकूण 1 कोटी निखिलच्या खात्यावर दाखवण्याची तयारी केली. आयुष्यात काही अशी माणसे भेटतात जी कुठल्याही नात्याची नसतात, तरी आपल्या आयुष्याच्या अडचणीत आपल्यासाठी देवासारखी धावून येतात. आपण जर चांगले असू, सत्यमार्गी असू, तर आपल्या वाट्यालाही काही चांगलंच येतं. मानेने निखिलसाठी दिलेली ही मदत खरोखरच आता विचार केला तर किती मोठी मदत होती. त्या माणसानं किती सहज आपल्यावर विश्वास ठेवला. हे आपल्या आयुष्यातील खरी पुण्याई असं मला नेहमी वाटत आलं आहे. हे सगळं निभावणं म्हणजे एक सत्व परीक्षा होती, पण त्या भल्या माणसामुळे अगदी सहज आणि सोपी झाली. निखिलची विजासाठी मुलाखत मुंबईमध्ये होती. मुंबईत अमेरिकन विजाच्या अमेरिकन एम्बेसीमध्ये ती मुलाखत घेतली जाणार होती. 2 दिवस त्यासाठी तयारी चालली होती. पहिल्या दिवशी अकॅडमिक, पर्सनल, फायनान्शियल स्टेटस, मग बायोमेट्रिक टेस्ट, आय विजन, बॉडी व फिंगरप्रिंट. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला जाताना 3 स्टेप मध्ये चेकिंग होतं. निखिल आज जाण्यापूर्वी कितीतरी मुलं मुली रडत बाहेर येत होती. ते इंटरव्ह्यू मध्ये फेल झाल्याने त्यांना व्हिसा मिळाला नाही, सिलेक्ट झालो नाही म्हणून ते रडत होते. या इंटरव्ह्यूत तुम्ही किती योग्य म्हणजे डिझर्विंग कॅन्डिडेट आहात हे केवळ 2 मिनिटात सिद्ध करायचं होतं. ते वैयक्तिक, शैक्षणिक आणि आर्थिक या तिन्ही बाजू. या इंटरव्ह्यू मध्ये असा कुठलाही परिपूर्ण असा ठरलेला साचा नव्हता की नेमकं कशावर आणि कशाविषयी प्रश्न विचारतील. त्यामुळे काय, कशी तयारी करायची याविषयी गोंधळच होता. त्यामुळे ती मुलं सिलेक्ट होत नव्हती. अशा वेळी निखिल, त्याचे बाबा यांना खूप धाकधूक लागलेली. व्हिसा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. ती तारीख होती 27 मे 2015. तो दिवस युएसचा स्टुडंट व्हिसा डे होता. त्या दिवशी फक्त युएसए स्टुडंटला व्हिसा देतात. त्यांच्यासोबत इंटरव्ह्यूला 300 कॅन्डिडेट होते. साहजिकच कॉम्पिटिशन तगडी होती. आपण इथपर्यंत तर आलो, इथं कसं होणार याची चिंता वाढली. केरळ, तामिळनाडूपासून आलेली मोठमोठ्या घरातील श्रीमंत मुलं अशी रडत बाहेर येत होती. जे येताना 50-50 लाखाच्या गाडीतून आले होते, त्यांना व्हिसा नाकारला म्हटल्यावर आपलं कसं होणार याचं दडपण खूप वाढत गेलं. काही जण 3-3, 4-4 वेळा अटेम्प्ट करणारे होते. पण निखिल जातानाच आनंदाने हसत गेला. तिथं इंटरव्ह्यू घेणारी एक महिला होती. तिनं त्याचं अकाउंट वगैरे काही तपासलं नाही. तिनं निखिललाच त्या संबंधी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्यानं फटाफट उत्तर दिली आणि ती निखिलला म्हणाली, निखिल, वेलकम टू युनायटेड स्टेट्स, यू आर सिलेक्टेड. निखिल आनंदाने नाचत बाहेर आला. त्याला 5 वर्षासाठीचा स्टडी आणि वर्क F1 व्हिसा मिळाला होता. निखिलचे बाबा त्या रोडवरील इमारतीच्या पायरीवर मोठी जीव धरून बसले होते. आपण एवढे प्रयत्न केले, आता काय होईल? एखाद्या गर्भ श्रीमंताला या प्रक्रियेविषयी काहीच वाटणार नाही, पण आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसांना प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी प्राणपणाला लावावे लागत होते. मुंबईपर्यंत पोहोचणं जिथं कष्टदायक होतं, तिथं अमेरिकेचा व्हिसा मिळवताना किती कष्ट घ्यावे लागले असतील. कुठलीच गोष्ट सहजासहजी होत नव्हती. मानसीचे बाबा त्या व्हिसाच्या इमारतीच्या पायरीवर बसले होते. निखिल बाबांना दुरूनच हात उंचावून दाखवत जल्लोष करत आला. त्याच्या चेहऱ्यावरला ओसंडणारा आनंद पाहून त्याच्या बाबांनी का ओळखायचं ते ओळखलं होतं.
त्यांनी आनंदाने उठून निखिलला मिठी मारली. विजासाठीची सगळी प्रक्रिया संपली होती. आता फी गोळा करणं हे आव्हान होतं. पहिल्या वर्षीची 21 लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षाची 13 लाख रुपये एवढी फी होती. तुर्तास 21 लाख रुपये जमा करणं हे तरी गरजेचं होतं. 2 ते 2.5 लाख रुपये खर्चासाठी त्याच्या खात्यावर ठेवायचे होते. विमानाचं तिकीटच 50,000च होतं. एकूण 23-24 लाख रुपये गोळा करावे लागणार होते. काय करावं ते कळत नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर परिस्थिती पुन्हा पुन्हा आडवी येत होती. माझा धाकटा भाऊ समीर हे सगळं जवळून बघत होता. माईनं धडपड करून एवढं सगळं उभं केलंय, आपण तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मग त्यानं माझ्या परस्परच सुशील आणि संग्रामला फोन केला. त्यावेळी माझे वडील म्हणजे तात्या यांचं निधन होऊन 6-7 महिने झाले होते. तो संग्राम आणि सुशीलला म्हणाला, निखिलनं खूप मेहनतीने आणि अभ्यासाने सर्व परीक्षा पास होऊन तो इथपर्यंत सगळं त्यांनी मिळवलंय. इतरांची मुलं पास होत नाहीत म्हणून जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे पैसा असतो, ते सर्व बाजूने सक्षम असतात, पण गुणवत्तेच्या आधाराशिवाय ते काही करू शकत नाही. निखिलने ही गुणवत्ता सिद्ध केली आहे, तर त्याला आता पैशाची अडचण आहे. अशा वेळी आपण काही नाही केलं तर तो काय करणार? वडिलांच्या नावावरील 2 प्लॉट पैकी 1 प्लॉट समीरनं संग्राम व सुशीलला विचारून मला देण्याचं ठरवलं व तू विकून मला 14 लाख रुपये मिळाले. पण मीही एका अटीवर तो प्लॉट घेतला की निखिल नोकरीला लागल्यावर काही रक्कम मी समीरला परत देणार, कारण ते प्लॉट तात्याने समीरच्या मुलींसाठी ठेवले होते. बाकीचे सगळे उरलेले 20 लाख लोन करून निखिलची फी भरली व निखिलला अमेरिकेला न्यू जर्सी सिटीत NJIT विद्यापीठात पाठवलं. निखिल अमेरिकेत गेला. तो आणि त्याचे 4-5 मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहू लागले. तिथे विकत घेऊन खाणं ही त्यांच्या दृष्टीने अशक्य गोष्ट होती. एकतर इंडियन रेस्टॉरंट दुसऱ्या शहरामध्ये खूप लांब. तो जिथं राहतो तिथं भारतीय धान्य मिळत नाही. अमेरिकन जेवण घ्यायचं म्हटलं की एका जेवणाला आपल्यापेक्षा 12 पटीनं जास्त पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे त्यानं निर्णय घेतला की स्वतः बनवून खायचं. इथून जाण्यापूर्वी तो काही पदार्थ बनवायला शिकूनच गेला होता. सकाळचा नाश्ता, जेवण, संध्याकाळचं जेवण असं 2-3 वेळचं जेवण तो बनवू लागला. त्यासोबत मग किचन मधील सगळी कामं सगळे मित्र मिळून करायचे. कपडे धुवायचे, रूम मधलं आवरायचं आणि मग कॉलेजला जायचं. अमेरिकेत गेल्यावर त्याची खरी कसरत सुरू झाली. इथं त्याला कुठल्याच गोष्टीची सवय नव्हती, पण तिथं त्याला सगळंच करावं लागलं. स्वतःच सगळं करून त्यानं कॉलेजच्या पहिल्या टर्मच्या परीक्षेत GPA सिस्टम आहे, यामध्ये ग्रेड पॉइंट ऍव्हरेज 3.0 पेक्षा जास्त असेल तर तेथील करिअर मार्गदर्शक 2 वर्षाचा अभ्यासक्रम 1.5 वर्षात पूर्ण करण्यास परवानगी देतात. निखिलला ती सेमिस्टर मिळून ऍव्हरेज GPA 3.6 मिळाला. 2 वर्षाचा अभ्यासक्रम त्याने 1.5 वर्षातच पूर्ण केला. खर्चाला खिशात पैसे नव्हते, वेळही जायचा, पण त्याच्या शिक्षणासाठी तो ते सर्व आनंदानं करत होता. कॉलेजला कॅबनं जायचं म्हटल्यावर $8 ते $10 पेक्षा जास्त पैसे लागायचे, म्हणून तो बसने $2 मध्ये जायचा. अशा किरकोळ गोष्टीत सुद्धा पैसे खूप लागू लागले. त्यामुळे तिथल्या घर मालकाच्याच वाईन शॉप मध्ये दर शनिवार रविवार रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत नवीन आलेला माल फ्रीज मध्ये ठेवायचा आणि मालाच्या ऑर्डर्स घ्यायच्या. हे काम करण्यासाठी त्याला एका तासाला $10 मिळत होते. अशा प्रकारे आठवड्यातून 2 दिवस वेळ मिळेल तसं, कधी 2 तास, कधी 4 तास, असं रात्री 8 ते 10, कधी 8 ते 1 या वेळेत तो काम करू लागला. त्यामुळे दर आठवड्याला त्यातून खर्चासाठी पैसे मिळू लागले. अंग गोठवणाऱ्या कोल्ड स्टोरेज मध्ये तो काम करायचा. मुळात तेथील वातावरण थंड, बर्फ पडायचा, पण केवळ आपला भार आपल्यालाच उचलला पाहिजे म्हणून तो काम करत होता. त्याला त्या कामाचा अनुभवही चांगला वाटत होता. विशेषतः पहिल्या दिवशी त्याला जेव्हा एका तासाचे $10 मिळाल्यावर स्वतःच्या कमाईचा अतिशय आनंद झाला. सुट्टीच्या दिवसात असं काम करायचं, या पद्धतीनं
त्यांना तिथं रुटीन बनवलं आणि आपलं बसताना त्यांना छान बसवलं. फेब्रुवारी महिन्यात तिथल्या कडाक्याच्या थंडीत बर्फ पडायला सुरुवात झाली. त्यावेळी तिथलं तापमान -17°C इतकं कमी झालं होतं. भयानक थंडी होती. बाहेर सगळीकडे बर्फ साचलेला. मध्यरात्री 1:30 वाजता काहीतरी बिघाडामुळे हीटर बंद पडला. थंडीच्या त्या वातावरणात तग धरणं म्हणजे जिवंत राहण्यासाठी धडपड करणं एवढंच रात्रभर चाललं होतं. रात्रभर कुडकुडत प्रचंड थंडीच्या त्या रात्री निखिल आणि त्याच्या मित्राने जेवढी पांघरुणं होती, कपडे होते, ते गुंडाळून कशी बशी रात्र घालवली. रक्त गोठवणारी ती थंडी, त्या थंडीत त्याने एक विचित्र जीवघेणा अनुभव घेतला. सकाळी घर मालकाने हीटर दुरुस्त करून देतो म्हणून माणूस पाठवला, पण तो यायला दुपार झाली. तोपर्यंत त्यांचा अनुभव कल्पनेच्या पलीकडचा होता. त्या प्रसंगाला तोंड देऊन थंडीतून स्वतःला सावरून त्यांनी कसं तरी निभावलं. आज निखिल उंच उंच भरारी घेत आहे. या भरारीचं खरं बळ त्यांच्या बाबाच्या कष्टात आहे. ते जर म्हणाले असते, माझं मी कमवून आणतो, बाकीचं पोरांचं तुझं तू बघ, मी काय करणार होते, मी काय बघणार होते, याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. याचं कारण मी निखिलच्या बाबांना आणि त्यांच्या कष्टांना विसरू शकत नाही. निखिल इंजिनिअरिंगला विद्यापीठात पहिला आल्यावर त्याच्या गैरहजेरीत पारितोषिक घेताना मला निखिलच्या बाबांच्या कष्टाची आठवण झाली. माझ्या डोळ्यात चटकन पाणी तरळून गेलं. हे पारितोषिक स्वीकारायच्या कामाच्या निमित्तानं ते विद्यापीठापर्यंत येऊ शकले नाही. मग माझ्या मनात विचार आला, हे पारितोषिक घेण्याचं मला खरंच अधिकार आहे का? तो अधिकार फक्त निखिलचे बाबा राजेंद्र यांचाच आहे. निखिलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी कधीच विसरले नाही, कारण माझ्या वेदनेत माझ्या सोबत तेवढ्याच धीरानं आणि समविचारानं चालणारे राजेंद्र हे खंबीर आधाराचं नाव होतं.